काय मग पृथ्वीराज, कसं वाटतंय? काय रे, फ्रेश वाटते की नाही असं बाहेर आल्यावर? पृथ्वी, बरं मला सांग, तू सध्या ऑफिसला का जात नाहीयेस? तुला माहिती तिथे केवढं काम पडलंय. सागर म्हणाला अख्खी रात्र ऑफिस मध्ये बसून राहिलो ना तरी काम पूर्ण होणार नाही. आणि तू तिथे न जाऊन कसं चालेल? हा मंजिरी बोल. आत्या, अगं आनंदाची बातमी आहे. पृथ्वी आज पहिल्यांदा रिॲक्ट झालाय. काय? हो. साहेब, आनंदाची बातमी आहे. पृथ्वी आज रिॲक्ट झाला. हो, आज पहिल्यांदा तो आपणहून स्वतः. मंजिरीचा फोन आला होता मला. कुठे आहे तो मंजिरीच्या सोबतच आहे. तिने कळवलं मला. तो आज पहिल्यांदा. तुम्ही म्हणाला होतात ते खरं आहे. आता पृथ्वी बरा होईल. आपला पृथ्वी नक्की बरा होईल. मंजिरीमुळे बरा होईल तो. तुम्हाला कल्पना आहे तुम्ही किती छान बातमी दिली. खूप आनंद झालेला आहे. आता आपला पृथ्वी पुन्हा एकदा आपल्याला पहिल्यासारखं दिसणार आहे. हो. खूप छान बातमी दिली. काय झालं वहिनी? अगं, अंजलीच्या मृत्यूची बातमी आहे या पेपरमध्ये. पृथ्वी भाऊजींनी जर का पाहिलं तर नको. पृथ्वी भाऊजींच्या हातालाच लागता कामा नये हा पेपर. मला द्या तो पेपर. का? वहिनी, अंजलीच्या मृत्यूने पृथ्वीला धक्का बसला होता. त्याला या धक्क्यातून बाहेर काढायचं असेल तर या बातमीचाच वापर करायला हवा. निदान तो रिॲक्ट तरी होईल. आणि उलटच काही झालं तर? तुम्ही काही काळजी करू नका वहिनी, असं काही होणार नाही. मी बघते काय करायचं ते.
अंजली पृथ्वी पृथ्वी बोल काहीतरी, प्लीज प्लीज बोल काहीतरी. ही ही अंजली, तुझी अंजली. पृथ्वी तुझी अंजली आता आपल्यात नाहीये. पृथ्वी कळतंय का तुला? बोल काहीतरी. पृथ्वी अंजली नाही राहिली. पृथ्वी पृथ्वी अंजली मेलीये. अंजली अंजली हो माझी अंजली. हो हो तुझी अंजली. असं काय बघतोयस? मी माझ्या अंजलीला डोळ्यात साठवून घेतोय. हे रे काय? काय सतत डोक्यात कुठला ना कुठला विचार चालूच हवा का? काय रे, तुझ्याशी बोलतीये मी. अंजली हे बघ, आता सगळे विचार डोक्यातून काढून टाकायचे आणि समोर जी उभी आहे ना, फक्त तिचा विचार करायचा. बर अहो साहेब, वाजलेत किती बघितलात का? ऑफिसला जायला उशीर नाही होते तुला? हा घ्या, म्हणजे तू आता ऑलमोस्ट विसरलायस की आज आपलं मूवीला जायचं ठरलं होतं. म्हणजे आता तू घरून लेट निघणार, ऑफिसला उशिरा पोहोचणार आणि मग त्यानंतर उशिरा घरी येणार आणि मग कसली मूवी आणि कसलं काय, हो की नाही? सॉरी हा, रिअली सॉरी. हे बघ, आता सॉरी म्हणण्यापेक्षा ना तू पटकन जा, फ्रेश हो आणि ये लवकर.
उशीर झाला. उशीर झालाय कळतंय ना, मग आटप लवकर. हो, माझा कोट कुठे आहे? हो काढून ठेवते, थांब. बरं, तिथेच माझी एक फाईल पण असेल, ती पण काढ. हो दिसली. अगं अंजली, फाईल मिळाली का? मंजरी, हे हे ही अंजली आहे. अंजली आठवते तुला? ती तुझ्या ऑफिसमध्ये काम करायला आलेली आणि तिला बघता क्षणी तू तिच्या प्रेमात पडलेलास. तीही तुझ्या प्रेमात पडलेली. तुमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं पृथ्वी. मग घरच्यांनी विरोध केला तुमच्या प्रेमावर, पण तुम्ही सगळ्यांशी भांडलात. तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतलात. पृथ्वी, तुम्ही लग्न करणार होतात एकमेकांशी आणि तेवढ्यात अंजली दौऱ्यावर गेली. तुमचं भांडण झालेलं तेव्हा, आणि तिथे तिच्या गाडीचा अपघात झाला. पृथ्वी, त्या अपघातात अंजली गेली. पृथ्वी, अंजली आपल्यात नाहीये. पृथ्वी, हे तू एक्सेप्ट करायलाच हवंय. हे सत्य आहे पृथ्वी. अंजली आता आपल्यात नाहीये. तुझी अंजली तुझ्यापासून खूप लांब गेली आहे आणि ती कधीच परत येणार नाहीये. अंजली, 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 अरे अंजली, शांत हो पृथ्वी, शांत हो. सगळं काही व्यवस्थित होईल. ओके, शांत. अगं मंजिरी, वहिनी, काय काय वहिनी, काय बोल ना. काही बोलायची गरज नाहीये. तू काही बोलली नाहीस ना तरी मला कळलंय सगळं. आणि हे बघ, या धक्क्यातनं आता मलाही बाहेर काढू नकोस. हा खूप गोड धक्का आहे आपल्यासाठी. खरंच घरातल्यांनी किती प्रयत्न केले होते ग त्यांना या प्रसंगातनं बाहेर काढायला, पण फक्त तूच हे काम करू शकलीस. आणि तुला सांगू मंजिरी, त्यांचं आता खरं प्रेम तुझ्यावरच आहे. हा? अरे आईंना आणि मामींना कळवायला पाहिजे हे सगळं. काय बोलत बसले मी आणि काय सांगायला आले होते. मामींचा फोन आला होता घरून, काहीतरी अर्जंट काम आहे म्हणाल्या त्या. जा 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 घरी जा, काहीतरी महत्वाचं असेल. पण अगं मी बघते त्यांच्याकडे. जा तू, जा लवकर, जा जा लवकर.
आई काय ग मला मला पृथ्वी भाऊजींबद्दल बोलायचंय तुमच्याशी. काय पृथ्वीचं काय? तुम्ही ना आता त्यांच्या लग्नाचं मनावर घ्या. विजया अगं काय बोलतेस तू? पृथ्वी अजून अंजलीच्या धक्क्यातून नीट सावरलेला नाहीये. आता त्याच्यासमोर हा विषय काढायचा? विषयाची परीक्षा पाहिजे का आपण? मला वाटलंच होतं मी काही सांगितलं तर तुम्ही विश्वास नाही ठेवणार म्हणून. पण आई तुम्ही जर का पाहिलं असतं ना तर तुम्हाला सुद्धा असंच वाटलं असतं. काय पाहिलंस तू? जाऊ दे, तुमचा विश्वास नाही बसणार. अगं सांग ना आता, काय पाहिलंस एवढं? अहो मी पृथ्वी भाऊजींच्या खोलीत गेले होते आणि तिकडे पृथ्वी भाऊजी आई हे बघा, मला असं वाटतं की जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. आता मंजिरी पृथ्वी भाऊजींच्या आयुष्यात आली आहे की नाही, आता बघा सगळं चांगलं होईल. आणि आता ते एकमेकांच्या प्रेमात आहेत तर तोवर उडवून देऊया ना त्यांच्या लग्नाचा बार. हो, मंजिरी कोणी परकी आहे का? आपल्याच तर नात्यातली आहे. आणि दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखतायत. अगं पण आणि मंजिरीने पृथ्वी भाऊजींसाठी किती काय केलंय. मग आता कसला विचार करायचा? नाही विजया, मला आई ह्या आधी हे असं व्हावं म्हणून किती प्रयत्नात होता तुम्ही. आणि आता जर काय असं घडून येतंय तर कसलं टेन्शन घ्यायचं? मी एक काम करते, फोन घेऊन येते. सरोज मामीने आत्ताच फोन केला. अगं थांब थांब, घाई काय आहे एवढी? आधी मला पृथ्वीला भेटू दे, साहेबांशी बोलू दे. सरोजशी बोलायची घाई कशाला? आणि तिच्याशी काय बोलायचं आणि कधी बोलायचं ते मी ठरवेन ना.